कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। चिपळूणमध्ये 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या। डॉक्टरच्या मुलाने घेतला गळफास। आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात। महाड MIDC मधील रासायनिक कंपनीवरती कारवाई। सुरक्षा नियमांची सर्रासपणे पायमल्ली। सावित्री नदीत सोडले केमिकलयुक्त सांडपाणी। रोह्याचे रुपेश कार्णेकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड 1.25 लाख चौरस फुटांची विक्रमी रांगोळी। रायगडच्या 350व्या राज्याभिषेकाचा गौरव। आणि जिल्हा नियोजनावरती विनय नातूंचा हल्लाबोल। निधी वाटपात चिपळूणचा वारंवार अवमान। आकडेवारीसह माजी आमदारांचा सवाल। आता पाहूया सविस्तर वृत्त। चिपळूण शहरातील वाणीआळी येथील एकता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ओवेस जुल्फिकार मुल्ला वय वर्ष 22 या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये। ओवेसचे वडील डॉक्टर जुल्फिकार जमीर मुल्ला हे चिपळूणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत असून त्यांचे कुटुंब एकता अपार्टमेंटमध्ये राहते। सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ओवेस घरातील शौचालयात गेला, मात्र बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने कुटुंबियांनी काळजी व्यक्त केली। शेवटी दरवाजा तोडून आत पाहिल्यावरती ओवेसने लोखंडी ग्रिलला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे चित्र समोर आले। कुटुंबियांनी तात्काळ घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। ओवेस हा फार्मसीचे शिक्षण घेत होता। त्याने नेमके कोणत्या कारणाने हे टोकाचे पाऊल उचलले हे अजूनही स्पष्ट झालेले नाहीये। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करीत आहेत। ओवेसच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। महाड MIDC मधील D झोन प्लॉट नंबर 14 मध्ये असलेल्या एका रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपनीवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। आरोपी संजय यशवंत धुमाळ याच्यावरती पर्यावरण आणि सुरक्षेच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। कंपनीमध्ये कोणतीही सुरक्षा साधनं, अग्निरोधक उपकरणं नव्हती। शिवाय रासायनिक सांडपाणी थेट नाल्यातून सावित्री नदीपात्रात सोडल्याने प्रदूषणाचा धोका वाढला। रासायनिक प्रक्रिया करताना निष्काळजीपणा आढळल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला आणि संजय धुमाळ याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास महाड MIDC पोलीस करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून भुवनेश्वर येथे 1.25 लाख चौरस फुटांची विक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे आणि ती थेट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे। या ऐतिहासिक रांगोळीत रोह्याचे सुपुत्र रुपेश देवजी कार्णेकर यांचा महत्त्वाचा सहभाग होता। लंडन, USA आणि भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कलेची नोंद झाली असून रोहेकरांची मान या उपक्रमामुळे उंचवली आहे। चित्रकला, कार्विंग आणि संगीत अशा विविध क्षेत्रांमधील गुणी कलाकार असलेल्या कार्णेकर यांनी खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे यांचे आभार मानलेत आणि सरकारकडे मागणी केली की पडद्याआड असलेल्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ आणि संधी मिळायला हवी। कुठल्याही कलेचं प्रशिक्षण न घेता आज मी इथवर पोहोचलेलो आहे। माझे बाबा पूर्वी पेंटिंग करायचे, त्यांचे बघून मी हे शिकलेलो आहे सगळं। मला ते शिकून बऱ्याचशा गोष्टी कराव्याशा वाटल्या। मग मी वूड कार्विंग करतो, स्टोन कार्विंग करतो। मला गार्डनची खूप आवड आहे। मी रांगोळी, पेंटिंग, पोर्ट्रेट पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग या सगळ्या गोष्टी करत असतो। आणि सांगायचं म्हणजे मी इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर आहे, माझा व्यवसाय आहे आणि हे व्यवसाय सांभाळून मी या सगळ्या गोष्टी करत असतो। त्यात माझ्या पत्नीची खूप मोलाची साथ असते मला। आणखीन नुकताच झालेल्या 350व्या श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सुनील खासदार, कोकणचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे साहेब खासदार आणि अनिकेतभाई तटकरे यांनी मला एक रांगोळीची संधी
मिळवून दिली आणि त्या संधीचा मी निश्चित सोनं केलेलं आहे. अशी संधी मला सतत मिळत राहो. त्यांचं खूप खूप तटकरे कुटुंबियांचं खूप खूप आभार मानतो आहे. आणि मला सांगावंसं वाटतं महाराष्ट्र शासनाला की आमच्यासारखे कलाकार बरेच छोटे मोठे कलाकार आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं अशी एक विनंती करतो. दीपक केसरकर आणि निलेश राणे यांना मंत्रिपद मिळू नये म्हणूनच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असा थेट आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी केला आहे. सेमला पत्रकारांची काय गरज नव्हती. जर तुम्ही राणे साहेबांना मानत असाल तर राणे साहेब महायुती नेते आहेत, तुम्ही ही तक्रार पहिल्यांदा राणे साहेबांकडे केली पाहिजे होती आणि राणे साहेब त्यावर काय तो निर्णय देणार होते, कोणाचं चूक कोणाचं बरोबर, कोण काय करते ते. तुम्ही जी पत्र दिलंय ते महायुतीच्या बिघाडासाठी दिलेलं नाही. तर येणाऱ्या काळात जी मंत्रिपद आहेत ते सन्माननीय केसरकर साहेब किंवा निलेश राणे त्यांना मिळेल म्हणून काहीतरी फडणवीस साहेबांकडे काहीतरी एक पत्र देऊन ते भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे मी आणि दत्ता सामंत हे काहीतरी उलटसुलट करत आहे, हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्यांचा बोलवता धनी हा वेगळा आहे. आणि त्यांना त्या पलीकडे जाऊ सांगू इच्छितो की त्यांनी असं पण म्हटलं की आमचे कार्यकर्ते असं म्हणतात की निवडणुका आम्ही स्वबळावर करू. तुम्ही स्वबळावर करा, आमची काहीच हरकत नाही आहे. तुम्ही दोडामार्गमध्ये स्वबळावर निवडणूक लढली, दोन्ही सोसायट्या त्या शिंदे सेनेने काढल्या आणि तिथं तुमचं आम्ही झिरो केलं. तुमच्या तालुका प्रमुखाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव पत्करावा लागला. या गोष्टीला आम्ही घाबरत नाही आहे. पण राणेसाहेब जो निर्णय देतील, नारायण राणेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांनी पुन्हा एकदा जिल्हा नियोजन विभागावरती जोरदार टीका केली आहे. चिपळूण विभाग हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असूनही दरवेळी निधी वाटपात या विभागाकडे दुर्लक्ष केलं जातं असा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा नियोजन विभागामध्ये सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना, सरपंचांना अपेक्षा असते की जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत आपापल्या गावात कोणकोणती कामं आणता येतील. कारण ग्रामीण रस्त्यांची सर्व कामे ही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत होतात. जिल्हा नियोजन रत्नागिरीच्या समितीमार्फत आपण जर विचार केला तर कशा पद्धतीनं याचं वाटप झालेलं आहे. चिपळूण जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग जो आहे याच्यामध्ये साधारणतः 5 तालुके येतात, 2.5 विधानसभा येतात आणि रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभाग इथे 4 तालुके येतात, 2.5 विधानसभा मतदारसंघ येतात. साधारणतः रस्त्याची लांबी, ग्रामीण मार्ग आणखीन ही सर्व दोन्ही ठिकाणी सारखीच आहे. पण चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचं क्षेत्र जास्त आहे कारण इथे 5 तालुके इथे येतात. मुळात निधी वितरणातच चिपळूण विभागावरती अन्याय झालेला आहे. 5 तालुके मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर या 5 तालुक्यांवरती निधी वितरणातच अन्याय झालेला आहे. यामध्ये चिपळूण विभागाकरता रस्ते सुधारणा, ग्रामीण रस्ते विकास सुधारणा या कार्यक्रमाकरता चिपळूण विभागाकरता 7,29,00,000 रुपये मिळाले आणि रत्नागिरी विभागाकरता 17,63,00,000 रुपये वितरित झाले. म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त पैसे रत्नागिरी विभागाकरता दिले गेले की जिथे ठराविक मतदारसंघ आहेत आणि ठराविक भाग आहे. त्याचप्रमाणे साकव हा सर्वांच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय आहे आणि ते नवीन बांधले जावेत ही प्रत्येकाच्या मनातली इच्छा असते कारण पावसाळ्यातला प्रवास त्याच्यावरनं करायचा असतो. चिपळूण जिल्हा परिषद बांधकाम विभागाकरता साकव कार्यक्रमाकरता 10,11,00,000 रुपये दिले गेले आणि रत्नागिरी विभागाकरता साकव कार्यक्रमाकरता 16,12,00,000 रुपये दिले गेले. म्हणजे जिथे निधी हा सारख्या प्रमाणात वाटप झाला पाहिजे होता तिथे निधीचं प्रमाणच व्यस्त ठेवलं
त्यामुळे हा चिपळूण विभागावरती झालेला अन्याय आहे. रत्नागिरी विभागामध्ये निधी जास्त दिला गेला, त्याचं दायित्व जास्त ठेवलं गेलंय, यामुळे हा 2 विभागामध्ये अन्यायकारक भाग होतोय. एका भागाला विकासाकरता निधी कमी मिळतोय, याच्याकरता नियोजन विभागाने या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. लांजा नगर पंचायतीच्या कृती विकास आराखड्यावरती स्थगिती मिळावी या मागणीसाठी लांजा कुवे बचाव समितीने राज्याचे मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. लोकांचा रोष लक्षात घेता राणे यांनी या विषयावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले आहे. समितीच्या म्हणण्यानुसार टंडन कंपनीने तयार केलेला डीपी प्लॅन लोकांना विश्वासात न घेता आणि जमिनीची पाहणी न करता तयार केला गेला आहे. या आराखड्यामुळे नागरिकांची घरे वाड्या धोक्यात येतील असं म्हणत नागरिकांनी 1500 हरकती दाखल केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास लढा थांबणार नाही असा इशारा प्रकाश लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषदेत देण्यात आला. लांजा शहरामध्ये गेल्या काल संध्याकाळपासून एक मेसेज फिरत आहे की या लांजा कुवे बचाव समितीच्या आजच्या या पत्रकार परिषदेला आणि चव्हाटा मंदिरामध्ये सन्माननीय आमदार चिरंजीव सामंत आणि मंत्री नितेश राणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, अशा प्रकारचे चुकीचा मेसेज या ठिकाणी फिरत आहे. या मेसेजशी लांजा कुवे बचाव समितीचा कोणताही संबंध नाही. तो अशा प्रकारचा फेक मेसेज कोणीतरी तयार करून सर्व ठिकाणी पसरवलं जात आहे. सर्वप्रथम अशा या मेसेजचा आम्ही आमच्या वतीने निषेध केला. लांजा नगर पंचायतीच्या माध्यमातून जो शहर विकास आराखडा तयार करण्यात येत आहे, या शहर विकास आराखड्यामध्ये अनेक त्रुटी असून नागरिकांमध्ये प्रकारे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्याचा मसुदा पाहिला असता यामध्ये असंख्य त्रुटी आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील नागरिकांचं फार मोठं नुकसान होत आहे. या संदर्भातील येथील स्थानिक आमदार सन्माननीय चिरंजीव सामंत तसेच नामदार नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही वेळोवेळी संपर्क साधून या लांजा कुवे बचाव समितीच्या माध्यमातून स्थगिती निवेदन देखील दिलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपाचा सुपुत्र निखिल जामसंडेकर यांनी तब्बल 300 पेक्षा अधिक किल्ल्यांची सफर करत दुर्गसेवेचा एक वेगळा आदर्श उभा केलाय. पोस्ट खात्यात मल्टीस्टाफ पदावरती कार्यरत असलेल्या निखिलला इतिहास आणि शिवछत्रपतींविषयी अफाट प्रेम. 2015 पासून पोस्ट खात्यात रुजू झाल्यावरती त्याने गडकोटांवरती चढाई करायला सुरुवात केली. कलावंतीण दुर्ग, कळसुबाई, साल्हेर, विजयपूर सारख्या अनेक ठिकाणी किल्ल्यांवरती त्याने यशस्वी चढाई केली आहे. शिक्षणात BA उत्तीर्ण असलेला निखिल सध्या रत्नागिरी मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असून राज्यातील सर्व किल्ले पूर्ण करण्याचा निर्धार त्याने व्यक्त केलाय. त्याच्या या मोहिमेत अनेक मित्रांची साथ मिळते. ही आहे निखिलची दुर्गप्रेमातून जन्मलेली एक प्रेरणादायी वाटचाल. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या अवशेषांची स्वच्छता मोहीम मावळा प्रतिष्ठान रायगडच्या वतीने राबवण्यात आली आहे. कोंझर गावच्या हद्दीत सावंतांचे मेट, नकट्याचा माळ, काळकाई खिंडीत सरसेनापती जावजी लाड यांचे स्मारक अशा अनेक शिवकालीन ठिकाणी झाडी वाढली होती. या ऐतिहासिक वारशांचे संवर्धन आणि जतन व्हावं यासाठी मावळ्यांनी पुढाकार घेतला. काही दिवसांपूर्वी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे पूजनाने या मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश महाडिक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य, शिवकन्या, महिला सदस्य यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. शिवकाळातील स्मृती जागवत रायगडच्या पायथ्याशी ही स्वच्छतेची चळवळ प्रेरणादायी ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन रसाळगड किल्ल्यावरती सुरू असलेल्या जनसुविधा केंद्राचं काम वन विभागाच्या हरकतीमुळे थांबवलं गेलंय. या प्रकाराविरोधात 15 ऑगस्टला खेड तहसीलदार कार्यालयासमोर महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचातर्फे उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गड किल्ल्यांवरती मंजूर असलेली सुविधा वन विभागाच्या अडथळ्यांमुळे पूर्ण होत नाहीये. तब्बल 75% काम पूर्ण झाल्यानंतर वन परीक्षेत अधिकाऱ्यांनी
ठेकेदारावर गुन्हा दाखल करत काम बंद केलंय। यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण असून वन विभाग व पुरातत्व विभाग समन्वय साधत नाहीये यावरती टीका होते। हे काम त्वरित पुन्हा सुरू करावं अशी जोरदार मागणी शिवभक्त व स्थानिकांकडून केली जात आहे। आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेतृत्व व कोकणातील एक संघर्षशील चेहरा म्हणून ओळखले जाणारे VK जाधव यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन शांतिदूत फार्म हाऊस वांगणी येथे मोठ्या श्रद्धेने पार पडला। जाधव यांनी समाज हितासाठी आयुष्यभर निस्वार्थपणे कार्य केले। बहुजन समाजाचे विचार, महापुरुषांचे कार्य तळागाळात पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला। सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रात त्यांचं योगदान मोठं होतं। या स्मृतिदिनी SN गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नातेवाईक, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले। जाधव साहेबांचे विचार आणि कार्य समाजाला कायम दीपस्तंभासारखी प्रेरणा देत राहील अशा शब्दात मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली। त्या आम्हाला सगळ्यांना सांगून गेले आहेत की कोणताही प्रसंग असू द्या मात्र कोणी डगमायचं नाही आणि त्यांच्यामुळेच आम्हाला खरी म्हणजे अशी प्रेरणा मिळाली की एक 70-75 वर्षाचा माणूस आम्हाला प्रेरणा देतो आणि एकदम तरुणासारखा आमच्या पुढे उभा राहतो आणि म्हणून मला सुद्धा बघितलं सुद्धा जाधव साहेबांना सुद्धा अगदी अशी शक्ती यायची की खरंच की बाबा संतोष आणि प्रकाश कांबळे जर दोघं जण असतील तर अगदी या नागोट्यामध्ये कुठलाही प्रसंग येते मात्र ते त्याला तडीत नेण्याशिवाय सोडणार नाहीत अशी त्यांच्याकडे बघून सुद्धा आम्हाला अगदी अशी म्हणजे आमच्यामध्ये हवा भरायची। याने जी त्यांची सेवा केलेली आहे ती सेवा म्हणजे खूप चांगली पद्धतीने सेवा आहे की अशी मी भगवंताच्या प्रार्थना करतो की अशी साहिल जाधवांसारखे नातू आपल्या सगळ्यांच्या मध्ये तयार व्हावे आणि आपल्या आजोबांची आणि आपल्या वडिलांची सेवा अविरत करत राहावी। मी नेहमी म्हणतो की बुद्ध, कबीर, शिवराय, फुले, शाहू आंबेडकरी चळवळीला निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची प्रचंड भूक आहे आणि ती भूक तशा पद्धतीचे निष्ठावंत, प्रामाणिक आणि चळवळीसाठी तन मन धन वाहून घेणारे कार्यकर्ते घडवून निर्माण करून खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचं, बहुजन चळवळीचं काम काय आहे आणि आपण जन्माला आल्यानंतर आपलं योगदान काय असावं हे खऱ्या अर्थानं VK जाधव साहेबांनी आपल्याला समाजामध्ये शिकवण अशा पद्धतीनं कार्यरूपी दिलेली आहे। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।